प्रश्न है पहला, निम्नलिखित में से कौन सा प्रश्न बच्चों को समालोचनात्मक व रचनात्मक चिंतन को बढ़ावा देता है. म्हणजे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उत्तर असतील बा. समालोचनात्मक चिंतन म्हणजे तुमचे विश्लेषण होईल, वेगवेगळे उत्तर असतील रचनात्मक. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, पाणी के बचाव के लिए सबसे अच्छा तरीका कौन सा है. म्हणजे वेगळे उत्तर असतील. म्हणजे काय झालं, हा आपसारी प्रकारचा प्रश्न झाला. आपके शहर में पानी कहाँ से आता है. म्हणजे काय झाला, हा एकच प्रकारचा हा अभिसारी प्रश्न झाला. एकच उत्तर असेल. आपके देश में कुल कितने राज्य है, हा पण एकच प्रकारचा प्रश्न असेल. हा, आपके देश का भौगोलिक दिसत नसेल तर हे आपके देश का नाम मानचित्र पर भौगोलिक स्थिती काय. म्हणजे भौगोलिक स्थिती संदर्भात काय असेल तर त्या संदर्भात आलेला प्रश्न हा, याचं पण एकच उत्तर असेल. बरोबर आहे का नाही. पण पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार, वेगवेगळे उपाय कोणते कराल आणि का बरं करणार, हा आलेला प्रश्न म्हणजे तुमचं उत्तर असेल. कारण याच्याने काय होईल, तुमचं समालोचनात्मक चिंतनाचा विकास होईल, रचनात्मक चिंतनाचा विकास होईल. त्याच्यानंतर समालोचनात्मक चिंतन बद्दलच आलेला प्रश्न आहे बघा. दोन, कधी कधी पेपरामध्ये दोन पण प्रश्न लागोपाठ पण येऊ शकतात. हा, समालोचनात्मक चिंतन की प्रमाण की क्या भूमिका होती. आता समालोचनात्मक चिंतन ज्याने माझा व्हिडिओ बघितलाय त्यांचं उत्तर चुकणार नाही. आता समालोचनात्मक चिंतन काय असतं, पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, प्रमाण का तार्किक और सुनियोजित रूप से मूल्यांकन किया जाता है. बघा, बरोबर असतं ना. कारण जे प्रमाण असतं ते प्रमाण असतं, म्हणजे एखाद्या टॉपिक बद्दल तुम्ही विचार करताय हा, तर तुम्ही काय करायचं, ते तार्किक आणि सुनियोजित म्हणजे नियोजन पूर्णच तो विचार पण काय त्याचं विश्लेषण असतं, त्याचं स्पष्टीकरण असतं, हे तुम्हाला करावं लागतं. म्हणजे काय, पहिलं ऑप्शन काय पॉझिटिव्ह आहे, हे आपण थोडं बाजूला ठेवू. काय म्हटलंय त्याच्यानंतर, प्रमाण को बिना विश्लेषण के स्वीकारा जाता है. म्हणजे प्रमाण म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा तर तुम्ही बिना विश्लेषणचा कसं काय निर्णय घेऊ शकतात, त्याच्याने तुम्ही स्वीकारणार का, अजिबात स्वीकारणार नाही. म्हणजे समालोचनात्मक चिंतन राहणार नाही तुमचं. हे काय झालं, निगेटिव्ह झालं. समालोचनात्मक चिंतन केले प्रमाण अप्रासंगिक होत आहे. आता अप्रासंगिक होऊन कसं सांगेल तुम्हाला, प्रासंगिक. आता तुम्हाला जर समस्या, तुम्हाला मी सांगितलं होतं का, जर समस्या निर्माण झाली, प्रसंग निर्माण झाला तरच समालोचनात्मक चिंतन होतो. एखादा माणूस समजा विहिरीत पडला तरच तुम्ही वाचवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे विचार करणार ना. कारण समजा विहिरीत पडला आणि पहिला विचार करून काय करणार आहे, म्हणजे काय होतं, प्रासंगिक पाहिजे, अप्रासंगिक नको. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, व्यक्तिगत राय के पक्ष में उपेक्षा की जाते है, प्रमाण की उपेक्षा की जाते. म्हणजे व्यक्तिगत राय. व्यक्तिगत राय म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी, आपण समजा वर्गात, आता पहिल्याच प्रश्नामध्ये काय होतं का, विद्यार्थ्यांना पाण्याच्या उपाययोजना कशा पाणी साठवण्यासाठी, तर मग व्यक्तिगत राय देतील ना विद्यार्थी, प्रत्येकात व्यक्तिगत राय देईल प्रत्येकाने. आणि तुम्ही जर त्यांची उपेक्षा केली तर त्यांना नकारलं का, तू नको सांगू तो सांगेल, मग याच्याने काय होईल, तुम्ही त्यांची उपेक्षा, म्हणजे समालोचनात्मक चिंतनासाठी हे योग्य नाही. म्हणजे तुम्हाला सांगितलं जिथे तिघं ऑप्शन निगेटिव्ह, म्हणजे आपलं पॉझिटिव्ह उत्तर मिळून गेलं. म्हणून ऑप्शन 2 काय आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर समावेशी कक्षा. बघा, समावेशी कक्षा हे तुम्हाला कधी सोडत नसते. हिंदी असो, त्याच्यानंतर मराठी असो किंवा CDP असो, समावेशी कक्षाचा तुम्हाला प्रश्न बघायला मिळाला. समावेशी शिक्षा में क्या शामिल है. म्हणजे समावेशी शिक्षा में क्या शामिल है, पहिलं काय ऑप्शन काय म्हटलेलं आहे, ऑप्शन बघा, पहिले वाचण्याची सवय लावा. तर काही विद्यार्थ्यांना जसे आता हे मोठे मोठे क्लासवाले काय करतात, ते फक्त जे उत्तर आहे ना तेच करतात. पण तुम्हाला पेपरामध्ये तसं नाही चालणार. तुम्हाला निगेटिव्ह काय हे पण शोधून काढावं लागेल, तेव्हाच तुम्ही उत्तर काढू शकतात. पहिलं ऑप्शन काय म्हटलेले, सभी विद्यार्थियों के लिए मानक पाठ्यचर्या. मानक पाठ्यचर्या म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही एकच अभ्यासक्रम लागू केला, एकच अभ्यासक्रम, पण प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेनुसार. आता उदाहरणार्थ आपण 10वी झाल्यानंतर BA, कोणी BA कडे जातं, BSc कडे जातं, BCom कडे जातं. म्हणजे काय, प्रत्येकाची आवड वेगळी असते. जर तुम्ही समान पाठ्यक्रम सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना आता B.Ed किंवा D.Ed असंच काही करावं लागेल, असं चालणार नाही. म्हणजे समान पाठ्यचर्या लहान मुलं असेल किंवा कोणी असेल लागू करू शकत नाही. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. त्याच्यानंतर काय म्हटलंय, विद्यार्थियों को उनकी योग्यता के आधार पर पृथक्करण करना, वर्गीकरण करना. आता ज्या ठिकाणी पृथक्करण करना, वर्गीकरण करणं असं येत असेल ते पूर्णपणे निगेटिव्ह असतं. योग्यता के आधार पर काय म्हटलेलं, योग्यता म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं मार्क आहेत ना, मग त्याला बाजूला बसवायचं, ज्याला कमी आहेत त्याला बाजूला बसवायचं. हुशार विद्यार्थी बाजूला, ज्यांना वाचता येतं ते बाजूला बसवायचं, ज्यांना मराठी वाचता येत नाही ते बाजूला बसवायचे. असं केलं तर निगेटिव्ह होईल. बरोबर आहे का नाही. विद्यार्थ्यांच्या मनावर वेगळाच परिणाम होईल. म्हणजे हे पण काय असेल, समावेशी शिक्षाचं उदाहरण नाहीये.
त्याच्यानंतर काय म्हटलेले, विशेष आवश्यकता वाले विद्यार्थियों को केवल व्यावसायिक शिक्षण देना। विशेष आवश्यकता वाले विद्यार्थियों को केवल व्यावसायिक शिक्षक देना। आता विशेष आवश्यकता वाले म्हणजे कोण? दृष्टिबाधित असेल, दृष्टिबाधित विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर श्रवणबाधित असेल, तर यांना काय करायला सांगितलेले का यांना शिकवण्यापेक्षा यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचं, फक्त रोजगार निर्मितीसाठी शिक्षण द्यायचं। आता तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना, आता एखादा दृष्टिबाधित विद्यार्थी तुमच्याकडे आला किंवा श्रवणबाधित, त्याला ऐकू येत नाही, आणि त्याला जर तुम्ही सांगितलं बाबा तू शिकण्याच्या काही नादात नको लागू, मी तुला काय शिकवतो, पैसा कसा कमवायचा, व्यावसायिक शिक्षण दे, असं करणार का तुम्ही विद्यार्थ्यांना? त्या बिचाऱ्याला काय माहिती आहे पुढे, बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्हाला समान, त्याला समावेशी शिक्षा जर म्हटलं तर त्यांना समानच सगळा अधिकार दिला पाहिजे। म्हणजे ऑप्शन 3 पण काय झालं, हे तुमचं निगेटिव्ह झालं। त्याच्यानंतर ऑप्शन 4 काय वाचलेले, व्यक्तिगत अंतरों की पहचान, म्हणजे व्यक्तिगत अंतर म्हणजे काय? आपल्यामधील अंतर नाही, व्यक्तिगत अंतर म्हणजे प्रत्येकाची बुद्धीमध्ये काय असतो, फरक असतो। आता बरोबर आहे का नाही? आपण जर म्हटलं की सगळ्यांना मी समजा एखादा पाढा शिकवला, सगळ्यांचाच लक्षात राहील का एकाच वेळेत? अजिबात लक्षात राहणार नाही। आपल्या CTET वरून अनुभव घ्या, काही विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पास होतात, काही वेळा दुसऱ्या, काही वेळा तिसऱ्या प्रयत्नात पास होतात, म्हणजे सगळ्यांची काय आपल्याला पेहचान। मग मी असं म्हटलं पाहिजे होतं का, नाही मी तर एकाच वेळा पास झालेलं, मग तुम्हाला कसं काही कळत नाही रे, तुम्ही दुसऱ्या वेळा तिसऱ्या वेळा CTET देत, असं चालणार नाही। तुम्हाला विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, कारण तुम्ही चुकीच्या वेळेस अभ्यास केलेला असेल किंवा दुसरा संदर्भ घेतला असेल, त्याच्यामुळे तुम्ही नापास झाले, हे पण मला ओळखता आलं पाहिजे। म्हणजे काय असेल, व्यक्तिगत अंतरों की पहचान करनी चाहिए आणि परिणाम स्वरूप पाठ्यचर्या में लचीलापन चाहिए। परिणाम स्वरूप पाठ्यचर्या में लचीलापन चाहिए। आता लचीलापन काय असतं हे मी तुम्हाला सांगतो। आता उदाहरणार्थ CTET काय होतं, जे CDP विषय खूप हार्ड होता, हिंदीमध्ये होता, तर खूप आपल्याकडे जास्त मुलीच आहेत, त्यांना समजत नव्हता का, ते काय म्हणायचे, सर हिंदीमध्ये काहीच आम्हाला शब्द ते काहीच कळत नाही। तर मी काय केलं, लचीलापन काय केला, तो मराठीमध्ये सांगितला। नियमाप्रमाणे काय आहे, तो हिंदीमध्ये, तुमचा सिलेबस काय हिंदीमध्ये, तुम्हाला पेपरामध्ये हिंदीमध्ये, पण मला काय वाटलं का नाही बाबा, हे जर विद्यार्थ्यांना समजत नाही तर हिंदीमध्ये काय करायचं, मग मी काय केलं, मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन केलं, मराठीमध्ये सांगायला लागलो। म्हणजे काय, लचीलापन, म्हणजे विद्यार्थ्यांच्या, आता विद्यार्थी समजा 4थीचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही जर त्याला बेरजेचे उदाहरण नाही येत, आता बरोबर खूप काय अशा शाळा असतात की विद्यार्थी फक्त जातात, त्यांना बेरीज वगैरे काहीच येत नाही, मग तुम्ही जर 4थीचा विद्यार्थी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याला बेरीज शिकवणार का? नाही, मग तुम्ही काय म्हणणार, नाही बाबा विद्यार्थी लहान असेल, मागच्या वर्गामध्ये आता कोरोना वगैरे काळात शिक्षण चांगलं नाही मिळालं, चला आपण याला 1-2पासून सुरुवात करू, जरी तुम्हाला 4थीचा अभ्यासक्रम काय मानकी करू का त्याला बेरीज आली पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला कळलं पाहिजे का लचीलापन पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का या विद्यार्थ्यांना येत नाही, तर आपल्याला थोडं मागे पण जावं लागेल। याला म्हटलं जातं पाठ्यचर्या में लचीलापन। लचीलापन जिथे असेल ते अगदी योग्य असतं, ते पॉझिटिव्ह टॅगवर्ड आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4। आणि हा शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न स्पष्टीकरण खूप, म्हणजे मी तुम्हाला आता हे स्पष्टीकरण पाहण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही, कारण खूप विद्यार्थ्यांना अजून पण प्रश्न समजत नाहीये। निम्नलिखित में से कौन सा आंतरिक अभिप्रेरणा का उदाहरण है? कौन सा आंतरिक अभिप्रेरणा, आता तुम्हाला मी सांगितलंय आंतरिक आणि बाह्य अभिप्रेरणा काय असतात हे परत परत सांगायची गरज आणू नका। त्याच्यानंतर पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, शिक्षक को प्रभावित करने के लिए परियोजना को पूरा करना। शिक्षक को प्रभावित म्हणजे मला आनंद झाला पाहिजे, मग एखादा असेल कशी सरांना चांगलं वाटलं पाहिजे, म्हणून मी काय करेल, आज सगळे उत्तर बरोबर देईल। मला चांगलं वाटून काय करणार, म्हणजे काय झालं, ही बाह्य अभिप्रेरणा झाली, बरोबर आहे का नाही? आपल्याला काय सांगितलं होतं, आंतरिक अभिप्रेरणाचं उदाहरण दिलेलं आहे। त्याच्यानंतर काय म्हटलंय, व्यक्तिगत आनंद के लिए एक वाद्य यंत्र बजाना। व्यक्तिगत आनंद, आता व्यक्तिगत आनंद म्हणजे काय झालं, आंतरिक झालं ना। व्यक्तिगत, मला आवडतंय मला शिक्षक व्हायचं, तर मी अभ्यास करेल, म्हणजे काय झालं, व्यक्तिगत म्हणजे आंतरिक झालं। त्याच्यानंतर डांट से बचने के लिए पढ़ाई करना, म्हणजे मी बोलेल, आता खूप असे असतात ना, माझा शिक्षक बोलेल म्हणून मी वही पूर्ण करून घेतो, माझा शिक्षक बोलेल म्हणून मी वाचून घेतो, म्हणजे काय झालं, ही बाह्य अभिप्रेरणा झाली। त्याच्यानंतर पुरस्कार राशि के लिए प्रतियोगिता में भाग लेना। पुरस्कार राशि म्हणजे मला एखादं बक्षीस मिळेल, त्याच्यासाठी मला चॉकलेट देतील सर म्हणून मी पळतोय, तर मग याच्याने काय झाली, ही पण बाह्य प्रेरणा झाली। काय झाली, बाह्य प्रेरणा झाली। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं आंतरिक प्रेरणामध्ये काय असतं, व्यक्ती स्वतःहून प्रयत्न करतो, म्हणजे इथे विद्यार्थी काय करत होता, व्यक्तिगत आनंद के लिए वाद्य यंत्र बजाना, म्हणजे त्याचा स्वतःचा आनंद म्हणजे वैयक्तिक झाला, तो आंतरिक झाला, आणि दुसऱ्याने काहीतरी देतो म्हणून तुम्ही ती क्रिया करता, त्याला बाह्य अभिप्रेरणा म्हणतात। बघा, प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त कोणाकडे पाठवा माहिती आहे का, जे विद्यार्थी गरजूवंत आहे,
नुसते आपण असं काही असे रिकामटे पण विद्यार्थी असतात का त्यांना काहीच गरज नाही बघण्याची, फक्त एक मनोरंजनासाठी बघतात. ते म्हणतात आम्ही नापास झालो, पास झालो, अशा विद्यार्थ्यांकडे नका पाठवू. ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच गरज आहे आणि खूप जणांचे असे फोन आले तर सर यावेळा आम्हाला पासच व्हायचं आहे काही करून, या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा. काही विद्यार्थी फक्त एक मनोरंजनासाठी जातात एक्झाम सेंटरवर, का पासच झालो असं काही नाही, ते फक्त म्हणतात जाऊन देऊन भरून देऊ. अशा विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नाही पण बघितला तरी चालेल.